मध्ये पुन्हा स्वागत। दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा बघूया। बातम्यांचा अर्धशतक। मराठा समाजातील नेत्यांना भुजबळांचं आव्हान। 10% मराठा आरक्षण, ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द करायचं का? मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळूनही ओबीसीत समावेशाचा आग्रह का? भुजबळांचा सवाल। लातूरमधील रेणापूरच्या वांदरीमध्ये भरत कराडच्या कुटुंबियांचं सांत्वन। ओबीसी आरक्षणासाठी भरत कराडने केली होती आत्महत्या। कराडच्या कुटुंबियांची भुजबळ आणि धनंजय मुंडेंनी घेतली भेट। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी मुक्ती मोर्चाची नागपूर खंडपीठामध्ये धाव। हा जीआर ओबीसींच्या विरोधात जाणार आहे असं म्हणत केला निषेध व्यक्त। कोल्हापूरमध्ये कुणबी नोंदींमध्ये अनेक त्रुटी। एका गावातील कुणबी नोंदींमध्ये दुसऱ्याच गावातील नागरिकांची नावं, तर असे प्रकार अनेक गावांमध्ये झाल्याचा संभाजी ब्रिगेडचा दावा। सातारा गेझेटियरबाबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पुण्याच्या विभागीय आयुक्तांची पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। जरांगेंच्या मागणीला अनुसरून अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेवर बैठकीत चर्चा। नाशिकमध्ये सरकारविरोधात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा। प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चा। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा। मनसे लीग भस्मासुराचे कपडे परिधान करून मोर्चात सहभागी। महायुती सरकारचा केला निषेध। नाशिकमध्ये ठाकरे सेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। भ्रष्टाचार, गुन्हेगारी, कोयता गँग, जुगार, एमडी ड्रग्ज आणि अवैध धंदे असे विविध प्रात्यक्षिकं कार्यकर्त्यांकडून मोर्चामध्ये करण्यात आली सादर। माधुरी हत्तीनीची घर वापसी लांबणीवर। सुप्रीम कोर्टाकडून प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे। प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यावर पक्षकारांचं एकमत। महादेवी हत्तीणीबाबत आरोग्याची आणि इतर बाबी लक्षात घेत योग्य निर्णय घ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीला सूचना। तर हत्तीणीला परत आणण्याबाबत कोर्टाचे अडथळे संपले असल्याची राजू शेट्टींची प्रतिक्रिया। मुंबईत प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून शिंदे आणि ठाकरेंची सेना आमनेसामने। वर्क ऑर्डर आमचीच असल्याचा दोन्ही पक्षांचा दावा। पोलीस ठाण्यामध्ये दोघांही विरुद्ध अदखलपात्र गुन्हे दाखल। लाडकी बहीण विरोधातील याचिका फेटाळून लावा, राज्य सरकारची नागपूर खंडपीठाकडे मागणी। नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवारांनी केली होती याचिका दाखल। मात्र योजनेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला कुठलंही नुकसान होत नाही, तर राज्य सरकारची वित्तीय तूट मर्यादित असल्याचा सरकारचा दावा। सोलापूरमधील कुरडू गावकऱ्यांकडून आज बंदची हाक। कुरडू गावची तुलना बीडच्या प्रकरणाची करून गावाची बदनामी केल्याच्या निषेधार्थ आज कुरडू बंदची हाक। अजित पवारांनी अवैध कामाला मदत केली, पदाचा गैरवापर केला। सोलापूरमध्ये तक्रार करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करा। कुरडू गावातील उत्खनन बेकायदेशीर सुरू होतं असा अहवाल। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा पुन्हा अजित पवारांवर निशाणा। पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर सुनियोजित मोहीम। सुनियोजित राजकीय मोहिमेचा मी बळी ठरलो। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा खळबळजनक आरोप। इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत गडकरींना कार्यक्रमामध्ये विचारला होता प्रश्न। मुंबई महापालिकेच्या संदर्भात भाजपकडून सातत्यानं चाचपणी। येत्या मंगळवारी मुंबई भाजपकडून विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पार पडली मुंबई भाजपची महत्त्वपूर्ण बैठक। शरद पवारांची राष्ट्रवादीही नाशिकमध्ये मोर्चा काढणार। 15 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरुद्ध आक्रोश मोर्चा काढणार। आमदार रोहित पवारांनी दिली मोर्चाची माहिती। रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। नागेंद्र राठोड यांनी दिला दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं पत्र। सोलापूरमध्ये खासदार प्रणिती शिंदेंनी महापालिकेच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। भाजप आमदारांची कामं होतात, आमची कामं का होत नाहीत? खासदार प्रणिती शिंदेंचा मनपा आयुक्तांना सवाल। नांदेडच्या कंधारमध्ये अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचा रास्ता रोको। हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची मागणी। आंदोलनामुळे वाहतूक झाली होती विस्कळीत।
राहुरी तालुक्यामध्ये नगर मनमाड महामार्गावर पुन्हा अपघात, रात्री एकाचा आणि सकाळी एकाचा दुर्दैवी मृत्यू. संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर. माजी आमदार प्राजक्त तनपुरेही आंदोलनात सहभागी. महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात नागरिक एकवटले. छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धीचं काम पाहणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल. माळेवाडामधील पुलाचं काम करताना फलक न लावल्यामुळे अनेक वाहनं झाली होती पंक्चर. राज्यात रविवारपासून पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज. पुढील 2 आठवडे पावसाची नोंद सरासरीपेक्षा जास्त राहण्याचीही शक्यता. सोलापूर शहरातील शेळगी, मित्रनगर, दहेटणे भागाला मुसळधार पावसाचा फटका. घरामध्ये गुडघाभर पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान. पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर. सोलापूर धुळे महामार्गावरील पाणी पूर्णपणे ओसरलं. गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्ग गेला होता पाण्याखाली. सोलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुबदुबी तलाव ओव्हरफ्लो. तुळजापुरातील सिंदफळ साठवण तलाव ओव्हरफ्लो. परिसरातील शेतीला मोठा धोका. सिंदफळ तलावातील अतिरिक्त पाणी रामदरा तलावामध्ये साठवण्याची प्रक्रिया सुरू. मराठवाड्यामध्ये यंदा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान. जून महिन्यापासून आतापर्यंत तब्बल 98,627 शेतकरी बाधित. नुकसान भरपाई देण्यासाठी 66 कोटी 40 लाख रुपयांची मागणी. नागपूरमध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई संदर्भात 31 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचं नुकसान. पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश. ज्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध. दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया. वर्ध्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. रात्रभर झालेल्या पावसामुळे यशोदा नदी दुथडी भरून वाहतीये. पावसामुळे शेकडो हेक्टरमधील उभी पिकं पाण्याखाली, तर राळेगाव वर्धा महामार्ग वाहतुकीसाठी बंद. अहमदनगर रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचं राजपत्र जारी. अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक. जिल्ह्याच्या नामांतरानंतर आता रेल्वे स्थानकाचंही नावात बदल. राज्यातील बस प्रवास स्वस्त होण्याची शक्यता. टोलमध्ये सवलत देण्यासाठी नवं धोरण तयार करणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. मुंबईतील 25,000हून अधिक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा. शासन धोरण तयार करणार. मंत्री आशिष शेलार यांची माहिती. प्रभादेवी आणि परळला जोडणारा ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद. जुना पूल पाडून दुमजली पूल बांधण्यात येणार. मात्र नव्या पुलासाठी स्थानिक रहिवाशांचा आजही विरोध होण्याची शक्यता. हार्बर मार्गावर उद्या रात्रीपासून 14.5 तासांचा ब्लॉक. कुर्ला टिळकनगर स्थानकांदरम्यान नवीन मार्गिकेच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. शनिवार रात्रीपासून रविवार दुपारपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार. महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती येणार. 157 किलोमीटरच्या ट्रॅकसाठी करार. या प्रकल्पामध्ये जपानची बॅलेस्टेलेस स्लॅब ट्रॅक प्रणाली वापरली जाणार. मुंबई पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील 2 महिला सुरक्षा रक्षकांना मारहाण. एका नशेखोरानं हल्ला केल्याची घटना. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर वाहतूक सुरळीत करताना झाला वाद. दारूच्या नशेत किरकोळ वादातून मुलानं केली आईची हत्या. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील वारगावमधली घटना. आरोपी मुलाला पोलिसांनी केली अटक. लातूरच्या कळंब रोड परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी काढली धिंड. काही दिवसांपूर्वी 8 जणांच्या टोळक्यानं ट्रक ड्रायव्हरला केली होती मारहाण. पुण्यातील रामवाडी परिसरातील आयटी पार्क समोर एका तरुणावर तलवारीनं जीवघेणा हल्ला. मुलीसोबतच्या मैत्रीवरून हल्ला केल्याची माहिती. 2 आरोपींना पोलिसांकडून अटक, तर मुख्य आरोपी अद्यापही फरार. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल. बॉम्बच्या धोक्यानंतर पोलिसांनी दिली दिल्ली उच्च न्यायालयाची इमारत तातडीने केली रिकामी. मुंबई हायकोर्टालाही बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. दिल्ली हायकोर्टानंतर आता मुंबई हायकोर्टालाही मेलद्वारे धमकी. तर तपासामध्ये काहीच आढळून आलं नसल्याची पोलिसांची माहिती. सीपी राधाकृष्णन यांनी घेतली देशाच्या 15व्या उपराष्ट्रपती पदाची शपथ. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ.
राहुल गांधी आणि मंत्री दिनेश सिंग यांच्यामध्ये खडाजंगी. रायबरेलीमध्ये मतदारसंघ निधी बुडवून दोन्ही नेत्यात खडाजंगी. निधी उशिरा मिळतोय म्हणून राहुल गांधींची नाराजी. आयसिसच्या 2 दहशतवाद्यांचा मुंबईमध्ये होता घातपाताचा डाव. हरियाणातल्या मेवातमधून खरेदी केली होती स्फोटकं, शस्त्रास्त्र. दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये माहिती समोर. दिल्ली पोलिसांकडून 5 दहशतवाद्यांना अटक. अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या. डलासमध्ये वादानंतर कुऱ्हाडीने शिरच्छेद. हॉटेलच्या आवारामध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या. आरोपीनं त्याचं डोकं कापलं आणि नंतर ते पार्किंगमध्ये फेकलं. हत्येप्रकरणी आरोपीला अटक. अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराचा हाहाकार. मेरीलँडमधील नेव्हल अकादमीमध्ये गोळीबार. अनेक नागरिक जखमी. अकादमी आणि नेव्ही बेस सील. नेपाळमधील निदर्शकांच्या अजेंड्यावर प्रश्न उपस्थित. सर्वोच्च न्यायालयामध्ये आग लावल्यानंतर अनेक महत्त्वाच्या फायली नष्ट झाल्याची भीती. सर्वोच्च न्यायालयाचा डेटा चोरीच्या या दाव्यामुळे चळवळीतील कटाला खतपाणी. नेपाळच्या राष्ट्रपती भवनाबाहेर सुरक्षा वाढवली. नेपाळ राष्ट्रपती भवनाबाहेर मोठा फौजफाटा. 2 दिवसांच्या हिंसक आंदोलनानंतर नेपाळची काठमांडूची स्थिती पूर्ववत होण्यास सुरुवात. हरिद्वारच्या भागीरथी विहार कॉलनी, नूरपूर, पंजनहेरी आणि मिसारपूरमध्ये हत्तींची दहशत वाढली, ज्यामुळे परिसरातील सामान्य जनजीवन विस्कळीत.